बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक देवा झिंजाड लिखित कादंबरी एक भाकर तीन चुली. आयुष्यातल्या पहिल्या अंघोळीपासून ते शेवटच्या अंघोळीपर्यंत ज्या स्त्रियांच्या वाट्याला संघर्ष आला, परवड आली, अवहेलना आली, तरीही त्या न हारता न डगमगता लढत राहिल्या, अशा माझ्या आईसह जगातल्या सगळ्याच लढाऊ स्त्रियांना समर्पित एक भाकर तीन चुली. लेखक देवा झिंजाड. प्रकरण पहिले. नाळ तुटली अन सुरू झाली परवड. खरीपातल्या बाजऱ्या काढून 5 महिने उलटून नव्या वर्षातला पहिलाच महिना सुरू झाला होता. प्रत्येक घरातल्या म्हाताऱ्या कणग्या खपाटी गेलेल्या पोटासाठी नव्या दाण्यांची वाट पाहत सांदी कोपऱ्यात बसून होत्या. 10-12 उमऱ्यांची गावडेवाडी कामावर तुटून पडली होती. बैलांच्या कष्टाळू पायाने बनवलेली खळी बायांच्या मायाळू हाताने सारवल्यामुळे रानभर जणू शेनेरी रंगाचे अनेक चंद्र उगवल्यासारखंच वाटत होतं. प्रत्येक खळ्याच्या बरोबर मध्यभागी कृषी परंपरेप्रमाणे काळे उडीद, घोड्याचा केस, कोळसा, बिबवा पुरून त्यावर तिवडे उभारून खळेपूजन झालं होतं. त्यामुळे धान्याला चांगलीच बरकत येईल आणि रानात केलेल्या कष्टाला कुणाची नजर लागणार नाही, ह्या भाबड्या समजुतीनं आया बाया बाजरी मोडायला सरसावल्या होत्या. बाजरीची कणसं खुडून खुडून त्यांच्या हातांची बोटं हुळहुळी होत होती. बोटांना चिंदकं बांधून कामाची लगबग चालू होती. एका एका पिंडीचा जीव हलका होत होता. किती दाणं होतील याचा अंदाज लावत पाचुंद्याचा हिशोब खळ्याच्या भोवताली गोल रिंगण करीत होता. ढीग वाढत होते. सुड्या उलगडताना काही काही ठिकाणी उंदीर घुशीनं स्वप्नातल्या अंदाजांना सुरुंग लावलेले आढळत होते. सुड्यांची गोल गोल सुटलेली पोटं हळूहळू खपाटी जात होती. सूर्य पोटातल्या आगीसहित कोपटाच्या सापटीतून आत घुसून उन्हात राबणाऱ्या बायांच्या अंगावरून निथळत होता. बराच वेळ एकाच जाग्यावर बसून बसून बायांच्या पायांना आधीमध्ये मुंग्या येत होत्या. एखादा पिसुळा लुगड्यात घुसून धांदलीही उडवून देत होता. तिथली एकुलती एक विहीर प्रत्येक कामकरी कोरड्या घशाला ओलं करीत होती. खुडून टाकलेल्या कणसांच्या ढिगलावर जाऊन काही काही आगाव कुत्री मस्ती घालीत होती. वारा उन्हाळ वासरासारखा चौखूर उधळत होता. पिकांची हिरवी कापडं पांढरी फटक झाल्यामुळे वावटळी सोबत रानभर उंडरत होती. सूर्य थोरल्या आंब्याच्या पलीकडे गेला होता. लहान मोठ्या पोटाच्या हक्काही सुरू झाल्या होत्या. खळ्या शेजारी असलेल्या बाबळीच्या सावलीत लेकुरवाळ्या बाया झोळीतल्या कोळ्या जीवांना मांडीवर घेऊन पाजायला बसल्या होत्या. त्याच सोबत फडक्यातल्या भाकरी सोडून एक एक घास पोटात ढकलायलाही सुरुवात झालीच होती. तितक्यात अगं आई हो, अगं आई हो, काळीज लक्कन हलावं असा जोरजोरात विव्हाळण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. आवाजाची दिशा आणि आवाजही जेवायला बसल्या बायाने बरोबर वळिकला. घाईघाईत हात धुवून भाकरी पुन्हा फडक्यात बांधून घमेल्या खाली झाकून लुगडं वर खोचून त्या पळतच तुळसाच्या खळ्यावर पोचल्या. कोपटाच्या आत डोकावल्या कंबरेवर हात ठेवत चांगुना रागारागातच म्हणाली, काय ग तुळसे, तुला तर मी राम पहाऱ्यातच म्हणले होते ना ग की दिस भरल्यात तुपलं, आता तरी घरी राह म्हणून. होय ग, पण म्हणलं वत्तीन 2-4 पाचुंद बोढून. कुपीत झोपलेली तुळसा अतिशय क्षीण आवाजात कणहतच उत्तरली. चांगुना बोलत असतानाच इमलानं जमिनीवर झोपल्या तुळसाचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेतलं. चांगुना थोडंसं काळजीनं पण नाराजीच्या स्वरातच पुन्हा म्हणाली, मला माहिती आहे तुझ्या सासूनच तुला पाठवलं असेल. अगं पण केवढ्यात पडायचं हे मोढान तुला. तुळसा रडवेली झाली होती. ती काहीच बोलना. तिच्या जीवाची नुसती उलघाल सुरू होती. गप ग चांगुने, आडल्याली आहे ग ती, आता नको बोलवली तिला काय. तुळसाच्या पोटाकडे बघत शांता काकू काळजीच्या स्वरात म्हणाली. तुळसा खूपच कसनुसं करू लागली.
तिचा जीव घाबरा घुबरा होत होता. ती नुसता जीव पाकडीत होती. शांता काकू सुद्धा तिच्या उशाला बसून धीर देऊ लागली. तेवढ्यात चांगुनानं सुचवलं, काकू, तू आणि मी डोक्याच्या अंगून धरू. इमला आणि कमळा पायाकून उचलतील. आपण हिला उचलून हिच्या घरीच घेऊन जाऊ. त्यावर 50कडे झुकलेली अनुभवी शांता काकू तुळसाच्या ओटीपोटाकडे बघत काळजीनं म्हणाली, अगं चांगूने नाही ग नेता यायचं एवढ्या लांबून आता. लई अवघडलेली आहे ती. अगं आपण हिला पोत्याची झोळी करून त्यामध्ये झोपून घरी नेऊ ना. इथं खळ्यावर कसं ग करते बाळात पान. इमला पटकन मध्येच बोलली. शांता काकू तुळसाच्या ओटीपोटावर पुन्हा हात फिरवीत म्हणाली, आता नाही ग जमायच वाग. बाळ कवा बी बाहेर येईल. तुळसाचा जीव नुसता माशावाणी तर पडत होता. तोंडाला सारखी कोरड पडत होती. टाचा घासून घासून सारवणावर रेगोट्या वाढत होत्या. सारवणाचं पोपडं निघत होतं. हात आपटून आपटून बांगड्या फुटत होत्या. अवघडलेल्या बांगडीची बिकट अवस्था बांगड्यांना चांगली कळत होती. त्यांच्याही जीवाची तगमग वाढत चालली होती. तुळसाच्या डोक्याखाली हात घालून तिला थोडंसं पाणी पाजताना तिची घालमेल पाहून शांता काकू म्हणाली, इमला, या काम कर तू. पाटकुनी वाडीत पळत जा आणि झाटकुनी नर्मदाबाईला जशी आशीन तशी घेऊन ये. त्या म्हातारलीला बाळातपणातलं चांगलं कळतंय. हां, जाते काकू मी. असं म्हणून लुगडं वर खुचून घाई ती वाडीकडे पळतच सुटली. तुळसाचा जीव नुसता कासावीस होत होता. घाम सुटू लागला होता. गर्भाशयातल्या स्निग्ध जगाला निरोप देऊन बाहेरचं नवं जग बघण्यासाठी पोटातला इवला जीव हळूहळू पुढं पुढं सरकत होता. एक एक क्षण व्याकुळ झाला होता. अशा अवस्थेत सगळ्या जणी तुळसाचं मनोधैर्य वाढवीत होत्या. अशातच चांगुना धीर देत सांगू लागली, अगं तुळसे, मला बी लई त्रास झालता ग. पण बाळाचं त्वाण नजर पडल्यावर सगळे इसरी पडतंय बघ. तुळसा मात्र डाव्या उजव्या बाजूला इकडून तिकडं तिकडून इकडं मान फिरवून फिरवून दमून चालली होती. भयंकर कळा वाढतच चालल्या होत्या. घामानं तिचं पूर्ण अंग थबथबलं होतं. शांता काकूनं तुळसाच्या लुगड्याचा काष्टा सोडून पोटावरचा वरुटा सैल करून लुगडं ओटीपोटाच्या वर वडलं होतं. ओटीपोटाखालचं सगळं शरीर उन्हात पुळून निघत होतं. असह्य जीव घेण्या प्रसव कळा नवऱ्याला ऐकू जायला पाहिजेत असं तुळसाचं करून डोळं सांगत होतं. तिचं गुराढोरासारखं विवळणं वावरात बांधलेल्या लेकुरवाया गायांचा रवत थांबवत होतं. वरून सूर्यही आग ओकायचा थांबत नव्हता. खालून भुईसुद्धा चटके देत होती. तिकडं इमला नर्मदाबाईला घेऊन घाईघाईनं वाडीतून खळ्याकडे निघाली होती. तेवढ्यात वट्ट्यावर बसली तुळसाची सासू बसल्या बसल्याच मिशारीचा बोकना भरत जोरात खेकसली. ए म्हातारडे, कुठे ग चालली एवढ्या लगबगीनं? नर्मदाबाईची काठी थबकली आणि ती म्हणाली, कुठं नाही ग धुरपदे. एवढंच बोलून ती मुलाकडे बघायला लागली. कारण तिला धुरपदाबाईचा नंगाड आणि भांडकुदळा स्वभाव चांगलाच माहीत होता. ती स्वतःच्या सुनेला कायम पाण्यात बघित होती. तिला मरणा मातीचा सासूरवास करीत होती. हे सगळ्या वाडीला माहीत होतं. म्हणून सहसा कुणीच तिच्या नादी लागीत नव्हतं. त्यामुळे इमलाच मग घाई गडबडीत सांगू लागली, अगं जिजे, तुझ्या सुनेच्या पोटात लई जोर जोरात कळा येऊ राहिल्यात. आता तिला मोकळी करायला नको का मग? तेव्हा चालले नर्मदा काकूला घेऊन. तू बी चाल ना ग आमच्या संग. तिचं बोलणं ऐकून धुरपदा ताडकन जागेवरून उठून जोरात डाफरली. हे नर्मदे, तू चाललीस काय बाळणपण कराया? वय माघारी म्हातारडी. नर्मदा बिचारी घाबरली. खळ्याच्या दिशेनं बघत इमला घाईघाईत आणि काळजीनं विनवू लागली, अगं जिजे, तू ही सून आहे ना ग ती. उलट तू बी याय पाहिजे ग तिकडं. ए इमले, तू निघ निघ. लई मोहरचं रान नको हाणूस. नतीला हिसडा देऊन धुरपदा सपरात निघून गेली. इमलाचा नाईलाज झाला. नको भांडणाचा पाया म्हणून नर्मदा काठी टिकवीत आल्या पावली परत तिच्या सपराकडे निघून गेली.
इमलाही नाईलाजानं हात हलवीत हलवीत पाय आपटीतच पुन्हा खळ्यावर परतली. एकटीला पाहून चांगुनानं पटकन विचारलं, अगं नर्मदा काकू कुठं आहे ग? अगं काय सांगते बया, ती निघालीच होती पण हिच्या सासूनीच अडवली ना तिला. चांगुना डोक्याला हात लावीत हताशपणे चिडून बोलली. काना मागून आली आणि तिखट झाली कुत्री. बायाने शेलक्या भाषेत तिच्या कुळाचा उद्धार केला. तुळसाच्या वेदनांमध्ये मात्र अजून भर पडली. तिला हुंदका दाटून आला. तिनं तो कसा बसा दाबून धरला. अवघडलेल्या तुळसाला कशी मोकळी करायची हा प्रश्न बायांना जास्त सतावू लागला. त्यांच्या मोडण्याचं काम ही खळ्यावर वाट बघित होतं. तुळसाला नुसत्याच कळा येत होत्या. बाळ मात्र खाली सरकत नव्हतं. बाया तिच्या ओटी पोटावर आणि मायांगावर बारीक लक्ष ठेवून होत्या. तुळसाच्या डोळ्याचं पाणी तुटत नव्हतं. ती हुंदके देत देत कर्मकहाणी सांगू लागली. पहिल्या वेळेला बी असंच झालं, दुसऱ्या वक्ताला बी असंच झालं आणि तिसऱ्या वक्ताला बी. तेवढ्यात एक प्रचंड जोराची कळ आली आणि ती हातपाय पुन्हा खोडू लागली. जीव पाकडायला लागली. बायांना तिच्याकडे बघवना. त्या हळहळू लागल्या. जमेल तेवढा आधार देऊ लागल्या. शांता काकू पूर्वेला हात जोडून खंडोबाला विनवणी करू लागली. खंडराया, तू ह्या पाया पडते र, लवकर सुटका होऊ दे र बाबा ह्या आडल्या जीवाची, तू ही तळी भरीन. येर येरझारा घालीत होती. तेवढ्यात अचानक जोराची वावटळ आल्यानं कोपटाच्या सगळ्या पेंड्या हवेत उडाल्या. तुळसा ज्या कोपीत होती ती कोपही उडाली. पाला पाचोळ्याने आणि धुळीनं बायांना झोडपून काढलं. तुळसा अजून घाबरून गेली. बायांच्याही काळजीत जास्त भर पडली. चांगुना आणि इमलानं पेंड्या गोळ्या करून तुळसाच्या भोवती पुन्हा कोपी बनवली. शांता काकूनं उटी पोटावरून पुन्हा हात फिरवून पाहिलं. सौम्य कळा तीव्र होऊ लागल्या. तुळसाची हालचाल वाढू लागली म्हणून बायाने तिला घट्ट पकडून ठेवलं. ती जीवाच्या आकांतानं विवळू लागली. जोर जोरात उसासे टाकू लागली. मायांगातून बाळाचं डोकं दिसू लागलं. बायांच्या चेहऱ्यावर आनंदाचं जावळ भुरभुरू लागलं. असह्य वेदनाने तडपडतानाच तिनं पुन्हा एक जोराची किंकाळी मारली आणि बाळ अलगद बाहेर आलं. तुळसासहित अडलेल्या सगळ्या काळजांची सुटका झाली. बाळानं ट्याहाय करून सुखरूप पोचल्याचं सगळ्यांना सांगितलं. बाळ रडलं हे ऐकून गलित गात्र पडल्या तुळसाच्या चेहऱ्यावर हास्याची आणि समाधानाची मोठी लकेर उमटली. तिच्या जीवात जीव आला. डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आधीच वरून ऊन, खालून ऊन आणि त्यात बाळंतपण ह्यामुळे तिचं लुगडं चुळी पिळून टाकण्या इतपत ओली झालेली. ती थोडा वेळ तशी शांत पडून राहिली. चांगुनानं अतिशय मायेनं बाळ हातात घेतलं. शांताबाईनं कमरेचा विळा काढून बाळाचा नाळ अलगदपणे कापला आणि हसून म्हणाली, अगं लक्ष्मी हाय ग तुळशे, लक्ष्मी. अख्खं खळ खळखळून हसलं. आनंदून गेलं. इवल्याशा बाळाची किलकारी ऐकून खळाभर पसरलेली कणसंसुद्धा इवल्या इवल्या दाण्यांतून हसत आहेत असं सगळ्यांना वाटू लागलं. तुळसाच्या आनंदाला तर पारावारच उरला नव्हता. तिच्या जीवाचा जीवडा आभाळाहून मोठा झाला होता. चांगुनानं स्वतःच्या पदराचा एक कोपरा फाडून त्याचं बाळूतं बनवून त्यात बाळाला अलगदपणे गुंडाळलं. मुलगा की मुलगी ह्यापेक्षा ह्यावेळी तरी बाळ जगलंय ह्याच आनंदात तुळसा तुळशीसारखी मनातल्या मनात आनंदानं डोलू लागली. बाळ जिवंत राहिल्याच्या आनंदात ती सगळ्या वेदना विसरून मनातल्या मनात रानभर आनंद फेऱ्या मारू लागली. मनाला वायूचा वेग आला. नागपंचमीच्या लाह्या मनात फुटू लागल्या. परकर पोलकं घालून बोळक्यात 2 दात लुकलुकत असली बारकी पोरगी तिच्या मनातल्या झोळीमध्ये झोकं घेऊ लागली. आभाळात उडणारी परकी पाखरं आपली वाटू लागली. जीव जाळणारा सूर्यही लेकीच्या स्वागतासाठी मावळणं विसरून बराच वेळ रेंगाळला आहे की काय असं तिला वाटू लागलं. ती विचार करू लागली की नवरा आल्यावर ही गोड बातमी कशी सांगायची, काय बोलायचं, कसं बोलायचं. ह्या विचाराने ती मोहरून गेली. तिच्या चेहऱ्यावर सुखाच्या आनंदाची कणसं डोलताना बायांना दिसत होती. त्यांच्याही डोळ्यात समाधानाचं पाणी चमकत होतं. आधीच्या 6 बाळांचा आवाज ऐकायच्या आतच त्यांचं मरण तुळसाला पाहावं लागलं होतं.
त्यामुळे हे सुख सुगीपेक्षा काही पटीनं सरस होतं, हिरवं होतं. सासूरवासाच्या सगळ्या त्रासाला, वांजपणाच्या सगळ्या टोमण्यांना एका क्षणात विसरायला लावणारं होतं. तिनं स्वतःला सावरलं, उठून बसली, लुगडं व्यवस्थित नेसली. चांगुणानं बाळाला तुळसाच्या मांडीवर दिलं. ती बाळाकडं डोळं भरून पाहू लागली. एवढ्या वर्षांचं वांजपणाचं ओझं डोक्यावर उतरून तिच्या मांडीवर सुखाचं दान मुटकुळं करून जणू खुणावत होतं. काळजी घे ग म्हणत बाकीच्या बाया पुन्हा कामाला लागल्या. त्याही सासूरवाशिनीच होत्या. चांगुणा मात्र तिच्यासोबत थांबली. ती जीवाला जीव देणारी जोडीदारीण म्हणून तुळसाला मिळाली होती. दोघीही सुखदुःखात एकमेकींना विसरत नव्हत्या, घासातला घास देत होत्या. थोडा वेळ बसल्यावर चांगुणा, बाळ आणि बाळतीन तिथून घरी जायला निघाल्या. चांगुणानं बाळाला स्वतःच्या हातात घेतलं. ओली बाळंतीन तिच्या सफराच्या दिशेनं आई झाल्याच्या आनंदात अभिमानानं हळूहळू पावलं टाकीत चालली होती. दररोज पायाला चटके देणारी भुई त्या दिवशी मात्र थोडीशी मवाळ आणि शीतल वाटत होती. भुई भोई झाल्यासारखी वागत होती. सफराजवळ जाताना तुळसाच्या सासऱ्यानं त्या दोघींना लांबूनच पाहिलं. तो दरवाजाच्या बाहेर भिंतीला पाठ टेकून सुपारी कात्रीत बसलेला होता. त्याला पाहून तुळसा मनातल्या मनात विचार करू लागली की इतक्या वर्षानं आपली कूस उजवून बाळ जगलंय म्हणल्यावर आपला सासरा आज लय आनंदी होईल. होय, सासूला बी बरं वाटेल. पण चांगुणाच्या हातातलं बाळ पाहून द्रुपदा मुरका मारून सपरात निघून गेली. तरीही तुळसा आनंदाच्या भरात दरवाजाकडे चालले असताना सुपारी कातरताना रंग्यानं दरडावूनच विचारलं, थांब तिथंच. काय हाय, वासाचा दिवा हाय की फिंदाळी झाली आपण यंदा? अहो मामांची. तुळसा एवढंच बोलली, पण तिला थांबवत चांगुणाच आनंदाच्या भरात पुटपुटली, लक्ष्मी आली यावं तुमच्या घरात, लक्ष्मी. त्याच्या आईला त्याच्या. असं म्हणून रंग्याच्या हातातला अडकिता सुपारीच्या पोटावर एकदम जोरात आदळला. सुपारीचं 2 तुकडं होऊन हातातून निष्ठून वट्ट्यावर विखुरलं. तुळसाकडे एक भेसूर कटाक्ष टाकत तो तिच्यावर जोरात खेकसला. वय मग माग पुढे येऊ नका सुवास बुडवे. चांगुणा विचारी चरकली. इतका वेळ डोलत असणारं आनंदाचं झाड एका क्षणात सासऱ्यानं कापून टाकलं. 9 महिने अवघडलेला जीव कसा बसा खड्यावर मोकळा झाला होता. पण स्वतःच्याच घराच्या अंगणात 2 जीव पुन्हा अवघडून तिष्ठत उभं होतं. अजून डोळंही न उघडलेल्या इवल्याशा जीवाला पदराच्या आडसुद्धा उन्हाची तिरीप पोळवीत होती. चांगुणालाही हे सगळं पाहून फार वाईट वाटलं. तिलाही खड्यावर जायची घाई होती. तिलाही सासूरवास होता. बाळाला तुळसाच्या हातात देऊन ती नाईलाजानं कामावर निघून गेली. तुळसा बाळाला घेऊन वट्ट्यावर पाऊल टाकणार तेवढ्यात रंग्या पुन्हा ओरडला, तुला एकदा सांगितलेलं कळतंय का नाही? दुर्पे, इरा समजून सांग जरा, घरात यायचं काम नाही म्हणावं. तरीही तुळसा विनवणी करू लागली, अव मामंजी, मी काय आता सडी बाय हाय काय हो? अव एवढंच लेकरू घेऊन कुठं जावं आता म्या? सुपारीचं 2 तुकडं उचलून बटव्यात ठेवताना रंग्या पुन्हा खेकसला, कुठं बी जा, आय घाल तुपली म्हसनात. कपाळ आट्या बिट्या पाडून धुरपदा सुद्धा कमरावर हात ठेवून सपरातूनच डापरली. एकदा तुझ्या सासऱ्याने सांगितलं म्हणजे सांगितलं. तुळसा अगदी काकुलतीला येऊन विनवू लागली, अहो आत्याबाई, तुम्ही तरी थोडं समजून घ्या मला. पण कुणालाही तिची वा तिच्या बाळाची दया मात्र येत नव्हती. आधीच थकलेला जीव आणि त्यातच उभी राहून ती जास्त थकून चालली होती. थोडीशी घाबरतच ती वट्ट्यावर मांडी घालून मटकन बसली. एकदम रडवेल्या आवाजात हातात धरलेल्या बाळाला कसं बसं सावरत हात जोडून ती पुन्हा विनंती करू लागली, अहो मामंजी, मी पाया पडते तुमच्या. मपलं जाऊ द्या, पण तुमच्या नातीसाठी तरी आम्हाला घरात येऊ द्या. बटव्याच्या गाठीला जोराचा हिसडा देऊन रागारागानं दातवट खात तो पुन्हा खेकसला, ते नातीचं कौतिक नको मला सांगूस.
एक तर तू ही कूस उजवत नव्हती आणि उजावली तर समजा पुरी झालत्या आणि त्या बी जगल्या नाहीत. हे ऐकून तुळसाला जोराचा हुंदका दाटून आला. कोपरीत हात घालीत तो पुन्हा खेकसला. आता इकून तिकून पुन्हा झाली तर झाली ती बी कार्टीच. नुसत्या पोरींचं रटांबर लावलंय मागा. जा जा कुठं बी तू, करीन दुसरी बायको मी माझ्या बाळशिरामाला. पोरीच्या तोंडाकडे बघत डोळ्यातले आसवं पुसत पुसत तुळसा पुन्हा केविलवाणी होऊन म्हणाली, अहो पोर झाली ते काय बापल्या हातात आहे काय व. रंग्या मात्र सुपारी चावून चावून बोंबलत होता. रंगाचा बेरंग करत होता. नुकत्याच उगवलेल्या कोवळ्या कोंबाचा सख्खा आजोबा दारात उंडका बनून आडवा पडला होता. त्याला अजिबात दया येत नव्हती. तरीही तुळसा हात जोडून पुन्हा पुन्हा विनवण्या करीतच होती. खरं तर तिला वाटलं होतं की बाळ जगलंय म्हटल्यावर सासू सासरे आनंदी होतील, पण तसं झालं नव्हतं. घर तिच्याशी आधीपासून परक्यावानी वागत होतंच, पण येवल्याच्या जीवाला सुद्धा त्यांनी परकं करून टाकलं होतं. सासूची भुणभुण ही थांबत नव्हती. मिशारीचा गुळणा करताना ते पुन्हा टोमणे मारू लागली. पार वस बुडवायची येळ आली तरी पार होईना तुला. होत्या त्या नुसत्या कार्ट्याच होत्या. बाकीच्या 6 कार्ट्या जशा झाल्या झाल्याच मेल्या तशी ही बिका नाही मेली काय नू. हे ऐकून तुळसा खूप चिडली. राग अनावर झाल्यानं ती आवाज वाढवून बोलली, आत्याबाई उग तोंडाला येईल ते बघू नका. रंग्यानं लगेच मुंडकं हलवून तुळसाला इथून निघ निघ म्हणून इशारा केला. तिच्या हक्काचं घर काही तासापूर्वी ह्या जगात आल्या लेकीच्या विरोधात उभं टाकलं होतं. वंशाच्या दिव्यासाठी लहानग्या पंथीचा राग राग सुरू झाला होता. जीव तोडून सांगूनही तिला घरात घेतलं जात नव्हतं. ज्या उंबऱ्यावरचं माप ओलांडून तुळसा घरात आली त्याच उंबऱ्यावर इवल्या जीवाला ठेवून तिला आणि तिच्या बाळाला घरात घ्यावं म्हणून आसवं गाळत हातापाया पडावं लागत होतं. विनवण्या कराव्या लागत होत्या. ती आगतिक झाली होती. तिच्या डोळ्यांचं पाणी थांबत नव्हतं, पण दोघांच्याही दगडी काळजाला पाझर मात्र फुटत नव्हता. डोळे पुसता पुसता तिनं शेवटचं विचारलं, अहो मामंजी सांच्याला हे आलं की मग काय करायचं ते करा, पण तवर तरी घरात येऊ द्या मला. एवढ्याशा लेकराला घेऊन कुठं जाऊ मी आता. पाया पाया पडते हो तुमच्या. तिच्याकडं न पाहताच रंग्या जास्तीच खवळला. कुठं बी आहे निजव तुपली, लय झालं तुझं. निघ निघ आता इथून. जर पुढं आली ना तर तंगडं सोडून टाकीन. तुळसा लिकीच्या काळजीपोटी नाईलाजानं वाट्यावरून उठली. सासू सासऱ्यानं नाहीचा पाडा तसाच चालू ठेवून सपराचा दरवाजा बंद करून घेतला. हातातल्या इवल्याच्या जीवाला काय कल्पना की तिचं ह्या जगात अशा प्रकारे स्वागत चाललंय म्हणून. वाडीतली माणसं रानात कामाला गेली होती. माहेरही जवळ नव्हतं. नाईलाजानं ती तशीच घरामागच्या गुरांच्या गोठ्यात गेली. गुरं रानात चरायला नेल्यामुळं गोठा मोकळाच होता. त्या गोट्यानं शेणामुताच्या वासासोबत छोट्या मालकिनीचं स्वागत केलं. गायींचं बाळ पाहणारा गोटा बाईचं बाळ गोट्यात पाहत होता. गोटा शहारत होता. तुळसाचं मन भरून येत होतं. ती एका कोपऱ्यात फटकन बसली. शरीरापेक्षाही ती मनानं जास्त थकली होती. खाली बसून इवल्या जीवाकडे तिनं पाहिलं. जन्मल्यापासून लेकराला आंघोळ मिळाली नव्हती. त्यासाठी पाणी पाहिजे होतं. ते विहिरीवरून आणावं तर आजूबाजूला हंडा बादलीसुद्धा काहीही नव्हतं. पुरीला एकटीला सोडून फार लांब जाणंही शक्य नव्हतं. गोट्याच्या बाहेरच जनावरांना पाणी प्यायला ठेवलेली दगडाची डोन तिला माहीत होती. त्यात थोडं पाणी होतं. एका हातात लेकराला धरून दुसऱ्या हातानं गोट्यातलंच एक शेण भरायचं घमेलं तिनं घेतलं. चांगलं स्वच्छ धुवून काढलं. उन्हामुळं डोनीतलं पाणी थोडंसं कोमट झालं होतं. पाण्यावरचा कचरा बाजूला सारून घमेल्यात पाणी घेतलं. ज्या डोनीत जनावरं पाणी पिऊन तहान भागवत होती त्याच डोनीतल्या पाण्यानं पुरीला आंघोळ घालताना तुळसाचं मन गहिवरून येत होतं. गाईनं वासराला जिभेनं चाटून पुसून काढावं तसं तिनं लेकीला पदरानं हळुवारपणे पुसून काढलं आणि थानाला लावलं. त्या कोहळ्या बाळ ओठांच्या स्पर्शानं तिचं सगळं अंग शहारलं.
शरीरातलं सगळं रक्त दूध बनून स्त्रवू लागलं. तिचं ऊर भरून आलं. दुधापेक्षा कैक पटीनं तिच्या डोळ्यांना जास्त पाना फुटला. कारण इथून मागं पाना फुटला होता, मात्र ते निरागस कोवळे ओठ दुधानं ओले होण्याआधीच हे जग सोडून गेले होते. त्यानंतर कित्येक महिने लेकरांच्या आठवणीनं आलेला अख्खा पाना पिळून टाकावा लागत होता. पण ह्यावेळी मात्र तसं झालं नव्हतं. म्हणून हे सुख तिच्याभोवती फेर धरून नाचत होतं. पोर थोडंसं दूध पिली. दूध पिता पिता तिचं डोळे झाकू लागलं. ह्या जगात येण्याचा अवघड प्रवास करून ती थकली होती. शिणल्या शरीरानं ती मांडीवरच गाढ झोपी गेली. तिच्या मिटलेल्या चिमणीसारख्या बारकुल्या डोळ्यांकडे बघत बघत तुळसा विचार करू लागली. कोणच्या वाणी दिसल ही मपली पोर? बापावर पडल का मपल्यावर पडल? तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. कोणच्या वाणी बोलेल ही पोर? अगं चिमणे, बोल की ग मायाशी. मी एकटीच काय ग बोलू राहिली? माय लेकराच्या अशा गोड गप्पा ऐकता ऐकता गोठा मोठा होत होता, समृद्ध होत होता. हे सगळं बघून गहिवरत होता. कामाला गेलेला नवरा कधी घरी येतोय आणि कधी त्याला बाळ दाखवतोय असं तिच्या मनाला झालं होतं. ती उतावीळ आणि प्रचंड अधीर झाली होती. त्या कोवळ्या जीवाच्या नशिबात धड पांघरून सुद्धा नव्हतं. गरीब घरात मनानं सुद्धा दळिद्री माणसं नशिबाला आली होती. जन्मल्याच निरागस पावलांच्या नशिबात अशी परवड सुरू झाली होती. चांगुनानं गुंडाळलेलं बाळूतं ओलं झालं होतं. त्यामुळं आधीच ठिगळं देऊन नेसल्या स्वतःच्या लुगड्याच्या पदराचा एक तुकडा फाडून तिनं त्यात पुरीला गुंडाळून मांडीवर झोपवलं. सकाळपासून तुळसानं काहीच खाल्लं नव्हतं. पोटात खूप आग पडली होती. ओली बाळतीन म्हटल्यावर तिच्या पोटात काहीतरी जाणं गरजेचं होतं. हक्काच्या टोपल्याकडे जाता येत नव्हतं. शेजार पाजारच्या टोपल्यांनाही बाहेरून कुलपं होती. उन्हानं लाही लाही होत होती. कोरभर भाकर देणारा आसपास कुणीच दिसत नव्हतं. काहीतरी खायला मिळेल या आशेनं तिला वाटलं खड्यावर जावं. पण लेकराला सोडून एवढ्या लांब कसं जावं हे तिला कळेना. एवढंसं लेकरू गोट्यात एकटं टाकून बाहेर गेल्यावर कुत्रं बित्रं जर आलं लेकीला, ह्या विचारानं तिच्या काळजात चर्र झालं. गोट्याला दरवाजाही नव्हता. पोट तर आतून जोर जोरात हाक मारत होतं. ती बाहेर आली. वलनीवर तिच्या नवऱ्याचं धोतर वाळत होतं. तिनं ते आणून त्याची झोळी तयार केली. जास्तीत जास्त उंचावरती बांधली. 2-3 वेळा हिसका देऊन निसटणार नाही याची पक्की खात्री केली तिनं. उंचावर झोळी बांधल्यामुळं कुत्र्यांची भीती राहिली नव्हती आता. पोरीला झोळीत झोपवून भाकरीच्या आशेनं खळ्याकडे जायला निघाली. ती झपाझप पावलं टाकीत चांगुनाच्या खळ्यावर पोचली. अगं चांगुना, पोटातलंही आग पडली अगं. तिकडं मामंजीने घरात नाहीच घेतलं ग आम्हाला. थोडाफार घास तुकडा असेल तर देती का ग मला? दूध तरी यायला नको काय ग लेकरासाठी? चांगुनाला फार वाईट वाटलं. ती तुळसाच्या सासू सासऱ्याचा उद्धार करीतच उठली. फडक्यात उरलेली भाकर आणि लसणाची चटणी देत तिला म्हणाली, एवढीच राहिली अगं, खा खा तेवढी तरी. चांगुना संकटाच्या येळेला उभी राहत होती. ते भाकरीचं हेडकं घेऊन तुळसा पळतच पुरीच्या उडीन लगबगीनं गोट्याकडे निघाली. येताना तिच्या मनात नाही ते विचार यायला लागले. सासरा जर पुरीजवळ आला आणि त्यानं पुरीला जर काय केलं तर? तिचा जीव घाबरा झाला. इच्छू काटा जर झोळीत शिरला तर? बाळंतपणानं क्षीण झालेलं थकलेलं शरीर असूनही ती वेगानं पळू लागली. गोट्यात पोहोचली. झोळीजवळ गेली. लेकीला पाहिलं तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला. तिथंच गव्हाणीत बसून झोळीतल्या गोड सुखाकडे बघत बघत लसणाची तिखट चटणी आणि भाकर ती खाऊ लागली. त्यामुळं पोटातली आग शांत होऊ लागली खरी, पण तोंड मात्र तिखटानं भाजू लागलं. नाईलाजानं पुन्हा गुरांच्याच वाट्याचं डोणीतलं पाणी ती उंजळीनं ढसाढसा पिऊ लागली. आधीच तोंड भाजलेलं आणि त्यात वरून कोमट पाण्यानं तिला अजून कसं तरी झालं. ती हुस्स हुस्स करू लागली. तरीही तुळसानं ते डोळे मिटून सहन केलं. ती खूप थकून गेली होती.
आता नवऱ्याची वाट पाहत बसणं एवढंच तिच्या हाती उरलं होतं. नवरा दिवसभर लोकांची लाकडं फोडायला, झाडं पाडायला गावोगावी जायचा. पण कधी कधी मात्र जास्त कामं असली की तो ज्याच्याकडे गेलेला असायचा त्यांच्याकडेच मुक्कामसुद्धा करायचा. त्या दिवशी दिवस मावळेपर्यंत तिनं त्याची वेड्यासारखी वाट पाहिली. लेकीच्या जन्माची खबर ऐकून नवऱ्याचा उजळलेला चेहरा कधी बघल असं तिच्या जीवाला झालं होतं. तोवर पोर दोनदा उठून दूध पिऊन पुन्हा झोपली. हळूहळू अंधार उजेडाला गिळू लागला. दिवे लागण सुरू झाली. पण तिच्या लेकीच्या काही तासांच्या आयुष्यातला उजेड मात्र स्वतःच्याच आजी आजोबांनी ओरबडून घेतलेला. दिवस तर कसा बसा ढकलला होता, पण रात्री इथं कसं राहायचं हा प्रश्न तिच्या मनाला डासांपेक्षा जास्त डसू लागला. गुरांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज हळूहळू जवळ येऊ लागला. बाहेरची वासरं दाव्याला हिसडा देऊ लागली. तुळसा स्वतःशीच बोलू लागली. आता जर गुरं गोठ्यात आली तर आपल्या पोरीला घेऊन जायचं कुठं? तेवढ्यात गुरं दमून भागून टम जोगून गोठ्यात आली. हातातली काठी खाली टाकीत धाकटा दीर जयरामी आत आला आणि चकित होऊन विचारू लागला. अगं वहिने, इथं काय करते ग? अहो भावजी, पोर झाली तवा झोळी बांधून बसले इथं. अरे वा! त्याला खूप आनंद झाला. तो पटकन झोळीजवळ गेला. आत डोकावून पाहिलं, पण कडूसं पडल्यामुळे त्याला पोरगी नीट दिसली नाही. तरी तो कौतुकानं म्हणाला, लई गोड आहे ग वहिनी पोर. पोर झाल्यापासून घरातलं कुणीतरी पहिल्यांदा पोरला चांगलं म्हटलं होतं, म्हणून तुळसाचं मन भरून आलं. गायांच्या गळ्यातल्या पायखुट्या सोडताना जयरामनं विचारलं, अगं मग वहिनी इकडं का म्हणून थांबली? सपरात जायचं ना तिकडं? मला काय हौस आली आहे भाऊजी इथं राहायची, पण मामंजी आणि आत्याबाई घरातच येऊ देतात. थांब थांब वहिनी, मी विचारतो डंगऱ्याला. मला माहिती आहे त्यो लई नंगाड आहे. असं म्हणून गुरं बांधून तो तावातावातच घरात गेला. पण घाबरतच बापाला विचारू लागला, अरे ते वहिनीला का घरात घे ना? इवल्याशा बाळाला घेऊन ती तिकडं गोट्यात बसली. जयर्या, तू गप बस, गप बस. नको वकील बनू त्या वसबुडवीचा. तपकिरीचा बार ओढत रंग्या खेकसला. अरे पण तिचं जाऊ दे, त्या लहान बाळाचा तरी विचार कर. रातची ती कस काय राहील त्या गोट्यात रे? तू बी तिकडेच व्हायचा. आला वहिनीच्या पुळक्याचा. जोराच्या शिंकेसोबत त्यानं दम दिला. त्याला बापाचा राग माहीत होता. त्यो गेल्या पावली निराश होऊन परत गोट्यात आला. हताश मनानं सांगू लागला, नाही ग वहिने, त्यो नाही ऐकत. लई बेकार डंगार आहे ते. मला माहिती होतं भाऊजी, आपल्या घरात तुमच्या बापापुढं कोणचंच काही चालत नाही. नका वले जीवाला वाईट वाटून घेऊ. हे आले की करतील काहीतरी. बरं वहिनी, पोरीला जरा झोळीच्या बाहेर काढती का ग? आपण झोळी एका कोपऱ्यात बांधू, म्हणजे गुरं एका बाजूला राहतील आणि पोर एका बाजूला राहील. तिनं पोरीला झोळीतून बाहेर काढली. झाल्यापासून त्या लेकराची नुसती परवडत चालूच होती. जयरामनं झोळी सोडून एका बाजूला बांधून दिली. तिला पुन्हा झोळीत झोपिवली. नवऱ्याच्या वाटेकडं ती पुन्हा डोळे लावून बसली. पण त्या दिवशी तो आलाच नाही. आजूबाजूच्या घरामध्ये समजलं की तुळसाला मुलगी झाली आहे, पण तिला सासू सासऱ्यानं घरात सुद्धा घेतली नाही. एवढा असूनही तिच्या मदतीला कुणीच पुढं आलं नाही. लोक फक्त हळहळत राहिली, पण काही करू शकली नाहीत. कारण तुळसाच्या सासू सासऱ्यांचा भांडकुदळ स्वभाव सगळ्यांना माहीत होता. थोड्या वेळानं गायांचं दूध काढायला म्हणून जयराम पुन्हा गोठ्यात आला. त्यानं दूध काढायला एका कळशीसोबत सड धुवायला बादलीत पाणी आणलं. जाताना दुधाची कळशी तो घेऊन गेला, पण पाण्याची एक बादली मात्र मुद्दाम गोट्यातच ठेवून गेला, जेणेकरून तुळसाला पाणी पिता यावं. जाता जाता त्यानं एक जुनं गाडगं धुवून त्यात दूध ओतून तुळसाकडे दिलं.
पोर मध्ये मध्ये जागी होऊन रडत होती. ती तिला जोजवीत होती. थुपटून थुपटून पुन्हा झोपवीत होती. रंग्याचा डोळा चुकून अंधाराचा फायदा घेत जयराम चांगुणाच्या घरी गेला. तिला सगळं माहिती होतंच. एक भाकर आणि थोडंसं कोरड्यास तिच्याकडून घेऊन माघारी तो निघाला खरा, पण रंग्या बाहेरच वट्ट्यावर पांडवाशी बोलत बसला त्याला दिसला. जयरामनं त्याला लांबूनच बघितलं. त्यानं शक्कल लढवली. 2 पेंड्या घेऊन त्यात कालवण भाकर दडवून तो गोट्याकडे निघाला. तेवढ्यात रंग्यानं त्याला हटकलंच. "ऐ जयर्या, रातची कयाला वैरण टाकतो रे गुरांना, हे?" जयराम थोडा चाचरतच बोला. अरे ती तांबडी गाय चांगली चरली नाही आज रानात, तवा टाकतो तिला 2 पेंड्या. खरं तर 4 पायांची तांबडी गाय नाही तर 2 पायांची लेकुरवाळी बाई गोट्यात भुकेल्या पोटानं तिष्ठत बसली होती. जयराम गाईला आणि बाईला दोघींनाही खायला देऊन पटकन माघारी फिरला. भावजईसाठी तो भावासारखा धावून जात होता. तुळसा अंधारातच एक एक घास पोटात ढकलू लागली. सासू सासरे गोट्यात येण्याच्या भीतीने ती चोरासारखी गुपचूप भरभर भाकर खाऊ लागली. घासांपेक्षा ती आवंडेच जास्त गिळत होती. ती काय खाते हे फक्त तिच्या हाताला, तोंडाला आणि अंधारालाच माहीत. ज्या मडक्यात जयरामानं कोरड्यास दिलं होतं तेच मडकं तिनं धुवून घेतलं. बादलीतून पाणी घेऊन घटाघटा पोटभर पाणी पिली. आपल्या नशिबात हे काय वाढून ठेवलंय, असं ती स्वतःलाच विचारित राहिली. मनाला खात राहिली. गायांचे डोळे चमकत होते. तेवढाच काय तो गोठ्यात उजेड होता. ती गव्हाणीला पाठ देऊन बसली. जयराम नेहमीप्रमाणे बाहेर वट्ट्यावर येऊन झोपला. बाप झोपल्याचा थोडासा कानोसा घेऊन थोड्या वेळानं तो उठला. गोट्यात जाऊन एक जुनाट पोताड आणि एक गोधडी तुळसाला देऊन पटकन पुन्हा गुपचूप येऊन झोपला. बाहेर येताना हळू आवाजात म्हणाला, "वहिने, दूध पिग झोपताना तेवढं गाडी घातलं." धीर धीर देत होता. तुळसाचं डोळं पाजरत होतं. थंडी पडली होती. खरं तर ओल्या बाळतिनीला उभीची गरज असती, पण तिच्या नशिबात शेक नव्हता. जयरामनं आणून दिलेली गोधडी तिनं पुरीच्या अंगावर टाकली. लुगड्याच्या पदराच्या एका पिसुऱ्यानं तिनं स्वतःचं डोकं घट्ट बांधलं. अंधार भुडूक झाला होता. पोरगी रडायला लागली तर फक्त स्पर्शानं चाचपून तिला पाहता येत होतं. हाताची बोटं जणू डोळं बनवून पोरीला बघत होती. थानाला लावल्यावर ती चुटू चुटू दूध पित होती. आईला बाळ दिसत नव्हतं आणि बाळाला आई दिसत नव्हती, पण थानातून येणाऱ्या पांढऱ्या शुभ्र दुधानं अवघा गोठा प्रकाशत होता. पोर हातपाय हलवीत होती. गोठ्यातलं गोधन डोळ्यातल्या बाहुल्याने पुरीची दृष्ट काढीत होतं. गळ्यातल्या घंट्यांनी छोट्या मालकिनीचं कौतुक चालू होतं. धीर आणि आसरा देणारा निर्जीव गोठा हा वंशाचा दिवा मागणाऱ्या माणसांपेक्षा कैक पटीनं मोठ्या मनाचा वाटत होता. खाली पोतं अंतरून अंगावर गोधडीचा एक कोपरा घेऊन ती डोळ्यात तेल घालून जागत होती. गुरांच्या मुतानं खाली अंतरलेलं पोतं हळूहळू भिजत चाललं होतं. ओल्या पोत्यावर झोपून पोर गारटू नये म्हणून काही मिळतंय काय हे बघायला ती बाहेर आली. रात्रीच्या वेळी कुणाकडून काय आणावं, कुणाला उठवावं हा तिच्या मनाला प्रश्न पडला. मग तिनं डोकं चालवलं. कडब्याच्या 4 पेंड्या फळीमधून तिनं वडल्या. चांगल्या झटकल्या. गोट्यात आणून खाली अंतरल्या. त्यावर अर्धी गोधडी अंतरून उरलेली अर्धी गोधडी पुरीच्या अंगावर पांघरली. खरं तर मेलेल्या माणसाला तिरडीवरच्या पेंड्यावर झोपवलं जातं, पण तुळशीच्या लेकीला मात्र जन्मल्यापासून जिवंतपणेच पेंड्यावर झोपावं लागलं होतं. तुळसालाही प्रचंड झोप लागली होती, पण काळजीपोटी ती झोपत नव्हती. अंगावर काहीच पांघरायला नसल्यानं आणि ओली बाळती नसल्यानं तिला खूप थंडी वाजत होती. पुरीच्या शेजारी ती नुसतीच नावाला पडून होती. पुरीला काहीतरी चावत होतं. ती केविलवाण्या आवाजात कळवळत होती, पण तुळसाला काही दिसत नव्हतं. ती अंधारातच अंदाजानं पुरीच्या सगळ्या अंगावरून हात फिरवत होती. जास्तीत जास्त काळजी घेत होती ती. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं.
ह्या पुरीच्या आधी गर्भाशयातून डोळे मिटूनच जन्मलेल्या अभागी 6 पुरींच्या आठवणी तिला ह्या आनंदाच्या क्षणीसुद्धा खूप व्याकुळ करीत होत्या. शेजारी बसल्या गायांसारखीच ती हंबरत होती, औंढा गिळीत होती. डोळे उघडायच्या आतच जग सोडून गेलेल्या पुरींच्या आठवणीने तिचं डोळं अधूनमधून पाणावत होतं. त्या अर्भकांच्या न ऐकल्या किलकार्याने तुळसाचं आयुष्य आधीच बहिरं करून टाकलं होतं. पहिल्या वेळी जेव्हा पोर झाली आणि ती रडलीच नाही, तेव्हा बायाने तिला भाबडेपणानं संटूबाईचा अंगारा आणून लावला होता. पण तरीही ती पोर जगली नव्हती. त्यानंतर माझ्या बाळाला पुरू नकावं, माझ्या बाळाला पुरू नकावं, त्याचा श्वास गुदमरल, त्याचा श्वास गुदमरल असं म्हणून कितीतरी वेळ तुळसानं पहिल्या पुरीला पुरून दिलं नव्हतं. इवल्याच्या मृत जीवाला ज्या बांधावर पुरलं होतं तिथं जाऊन तुळसा कित्येक दिवस धाय मोकलून रडत बसली होती. त्यानंतरही जन्मलेल्या पण जिवंत न राहू शकलेल्या 5ही पुरींच्या आठवणीनं तिला कित्येक दिवस पाना फुटत राहायचा. अनावर झालेला पान्हा नारळाच्या करवंटीत पिळून जिथं पुरींना पुरलं होतं तिथं नेऊन ठेवायलाही ती विसरत नव्हती. सणावारला घास तुकडासुद्धा ठेवत होती. 9 महिने पोटात वाढवलेल्या 6 अबोल गोळ्यांच्या बाळसमाध्या तिनं जीवापाड जपल्या होत्या. लांडगे, कोल्हे, तरस, कुत्री, बांध उकरून आधीच मेलेल्या बाळांना इजा करतील ह्या भीतीनं ती रात्र रात्र नवऱ्याला घेऊन तिथं राखण करीत बसत होती. बोराटीच्या काट्या कुट्ट्या सुद्धा लावीत होती ती. त्यानंतर कित्येक रात्री ती दचकून उठून रडत होती. अशा अनेक जीवघेण्या आठवणींचा रवंत गुरु मुख्या कानाने ऐकत होती, थबकत होती. रवंत थांबून शहारून जात होती. तुळसाचं लग्न 9व्या वर्षी झालं होतं. माहेरचं खळं गरीब म्हणून सासरचं खळंसुद्धा गरीबच मिळालं. लग्न होऊन 13 वर्ष झाली होती, पण झालेली मुलं जगत नव्हती म्हणून सासू सासऱ्यांची घालून पाडून बोलणी खात जगावं लागत होतं. जाच वाढत होता. जगणं नकोसं झालं होतं. घरच्या गरिबीमुळं दवा दारू करता येणं शक्य होत नव्हतं. त्यामुळं देव जेव्हा पोटपाणी पिकविल तेव्हा पिकविल असं म्हणण्याशिवाय तिच्याजवळ दुसरा पर्यायच नव्हता. नवरा चांगल्या स्वभावाचा मिळाला, पण सासऱ्याचा स्वभाव अतिशय रागीट, भांडखोर, कुचका, नंगाड. रंग्या हा नावाप्रमाणेच रंगेल आणि रगेलही होता. स्वतःच्या बायकोला सुद्धा तो गुराढोरासारखा मारायचा. त्याची पहिली बायको चांगली होती, पण त्याच्या जाचामुळं ती लवकरच मेली. तिच्या मागं त्यानं दुसरी बायको केली होती, तीही त्याच्यासारखीच कजागज निघाली होती. रात्रभर विचार करून करून तिचं डोकं दुखायला लागलं होतं. दोघींनाही मच्छर चावत होते. पोर सतत कळवळून उठत होती, रडत होती. कधी झोळीत तर कधी मांडीवर घेऊन तुळसा तिला झोपवीत होती. जागून जागून अन बसून तिच्या कमरेचा तुकडा पडायची वेळ आली होती. थंडी वाढत चालली होती. तुळसा पुरीला मांडीवर घेऊन खालची गोदरी अंगावर घेऊन टिटवीची अंडी खाल्ल्यासारखी जागीच होती. अंधाराच्या उरात धडकी भरवत उद्याची प्रकाशमान पहाट गाय वासरांच्या सोबत गोठ्यात डोळे उघडू लागली होती. शेणकूर सुरू झाला होता. बापाला काही समजू नये म्हणून रात्री दिलं पोतानं गोदडी नेण्यासाठी म्हणून जयराम पहाटच गोठ्यात येऊन गेला. पुन्हा थोड्या वेळानं गुरं सोडायला आला. पुरीला बघितलं, खुश झाला. गाईच्या गळ्यातली घंटी त्यानं पुरीला वाजवून दाखवली. रानात गुरं घेऊन निघताना स्वतःसाठीची भाकरी त्यानं तुळसाला दिल्यावरती म्हणाली, अव भावजी, न्यावं तुम्हाला भाकर. मी खाईन पोरांच्यात, राहू दे ग वहिनी तुला. पुरीला पाहत पाहतच त्यानं गुरं सोडली. गायरानात गेल्या गेल्या एका जोडीदाराला त्याच्या गुरावर लक्ष ठेवायला सांगून तो तुळसाचा नवरा जिकडे कामाला गेला होता तिकडच्या रस्त्याला लागला. ही गोड बातमी कधी एकदा दादाला सांगन असं त्याला झालं होतं. त्याच्या पायाला तरण्या बांड गाड्याच्या बैलांच्या पायाचा वेग आला होता. जिथं काम चालू होतं त्या अळकुटी गावाच्या रानात तो पोचला. दमबिम खायच्या आतच तो जवळ जाऊन अतिशय आनंदाच्या भरात लाकडं फोडत असणाऱ्या भावाला सांगू लागला, अरे दादा, तुला पोरगी झाली, पोरगी. आणि आणि आणि
अरे ती जित्ती बी हाय, एकदम मस्त आहे रे पोर, गोरी गोरी पान. अरे काय बोलतो जयराम? त्यानं पटकन घामेजल्या अंगानं जयरामला घट्ट मिठी मारली. दोघांचाही आनंद फोडलेल्या धपल्यांसारखा चेहऱ्यावर विखुरला. चारही डोळे भरून आले. लाकडं फोडताना काढून ठेवला सदरा त्यानं पटकन अंगात घालून पुढचं काही ऐकून घ्यायच्या आतच हातातली कुऱ्हाड तशीच तिथल्या धन्याकडे देताना हसत हसतच विचारलं, मालक जाऊ का मी? मला पोर झाली या. होय होय ऐकलं मी, पण अरे बाळशीराम, ही एवढी 2 ठोकळं तरी फोडून जा. अंगात हत्तीचं बळ संचारल्यासारखं त्यानं 4 ठोकं मारून पटापट धपल्या पाडल्या. लगेच तो घराच्या दिशेनं पळतच निघाला. लेकीच्या ओढीनं आणि बायकोच्या कौतुकासाठीही. घोड्यांचं पाय स्वतःला बसवल्यासारखा तो पळू लागला. जाताना मध्येच थांबून त्यानं वाण्याकडून तोंड गोड करण्यासाठी म्हणून थोडासा गुळ घेतला, कोपरीच्या खिशात घातला, पुन्हा पळू लागला. कधी एकदा घरी पोचल असं त्याच्या जीवाला झालं होतं. पळताना त्याला कशाचंच भान उरलं नव्हतं. डोक्यावरचा पटका घामानं खूप जड झाला होता, पण त्याचीही त्याला जाणीव होत नव्हती, तमा नव्हती. गाव दिसू लागलं. गावडेवाडीच्या मधून येणारा खटारगाडीच्या रुंदीचा रस्ता थेट माळावरून गावठाणात शिरून मुक्ताबाईच्या देवळाजवळ डोकं वर काढीत होता. त्या देवळाजवळ बाळशीराम पोचला. तेव्हा घोड्यावरून कामानिमित्त चालल्या इंग्रजांच्या मराठी सैनिकानं बाळशीरामाला का पळतोय रे म्हणून हटकलं. पण पळण्याचं गोड कारण त्याला सांगून धोतर वर खुचून मोठमोठ्या ढांगात टाकीतच तो इवल्या जीवाच्या भेटीच्या ओळीनं पुन्हा पळू लागला. आभाळा एवढ्या आनंदानंच तो वाडीत पोचला. त्याचा ऊर अभिमानानं भरून आला होता. इकडं तिकडं न बघता तो थेट त्याच्या सपरातच गेला. पण तिथं बाळ आणि बाळतीन दोघंही त्याला दिसनात, म्हणून त्यानं आनंदाच्या भरातच बाप्पाला विचारलं, अरे मफल्यावाली पोर कुठं आहे? पुरीची आई कुठं आहे? जा तिकडं गोट्यात, आणि तू बी येऊ नका इकडं. रंग्या त्याच्याकडे खालीवर बघतच डापरला. काय झालंय हे विचारायची आणि बाप्पाच्या नादी लागायची ती योग्य वेळ नव्हतीच, म्हणून तो तसाच घाईघाईत गोट्याकडे गेला. आत डोकावलं. गेल्या गेल्या त्याची नजर लेकीला आणि तुळसाला शोधायला लागली. त्याला आभाळ ठेंगणं झालं होतं. मन खूप अधीर होऊन गेलं होतं. कधी एकदा लेकीचा चेहरा पाहिल असं त्याला झालं होतं. तिथंसुद्धा दोघीही दिसत नव्हत्या, पण त्याला तिथं बांधलेली झोळी मात्र दिसली. तो पटकन आशेनं झोळीजवळ गेला, पण झोळी ही रिकामीच. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काळजात चर्र झालं, कारण इथून मागं जन्मताच डोळे मिटल्या मुली त्याला आठवल्या. तुळसासुद्धा तिथं दिसेना, त्यामुळं त्याला जास्तच काळजी वाटू लागली. नकळत त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. तो परत पटकन बाहेर आला. तेवढ्यात त्याला विहिरीकडच्या रस्त्यानं गोट्याकडे चालत येणारी तुळसा दिसली. तिच्या डोक्यावर पाण्यानं भरलेला डेरा होता. नवऱ्याला पाहून तिला हायसं वाटलं. फार आनंद झाला. दोघांचाही ऊर भरून आला. तिच्या डोळ्यांतून झिरपलेलं पाणी डेऱ्याच्या काळजाला जाऊन भिडलं. डोक्यावरला डेरा पटकन खाली उतरून गोट्यात नेऊन ठेवताना त्यानं काळजीनंच विचारलं, अगं पोर कुठं आहे का आपली? ती काय तिथं झाकली या त्या डाल्याखाली. मी गेलते पाणी आणाया, तेव्हा कुत्र्या मांजऱ्यांच्या भेवामुळं गेलते डाल्याखाली डालून. मला वाटलं या बारीला भी. पुढचं वाक्य गिळून त्यानं कोंबड्या डालून ठेवायच्या डाल्यावरला दगड झटकन बाजूला काढून पटकन डालं उचललं आणि बाळूत्यात गुंडाळलेल्या इवल्याशा लेकीला अगदी हळुवारपणे मानेखाली हात घालून उचलून घेतलं. लेकीचा मुटकुला जीव हातात विसावल्यावर तिच्याकडे पाहता पाहता त्याच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू वाहू लागलं. त्याला पाहून तुळसालाही पुन्हा भरून आलं. ती त्याच्या चेहऱ्याकडे नुसती बघतच राहिली. त्याच्या चेहऱ्यावर इतक्या वर्षानं ओसंडून वाहणारा आनंदाचा धबधबा ती भरल्या डोळ्यानं पिऊ लागली. आतल्या आत सुखावू लागली. हा सुखाचा सोहळा शेणामुताच्या वासात दरवळत राहिला. तुळसा भान विसरून गेली. तेवढ्यात बाळशीरामानं गहिवरल्या स्वरातच विचारलं,
तू बरी आहेस ना ग तुळसा? वय व. डोळे पुसत हसऱ्या चेहऱ्यानं ती पुटपुटली. तिनं हुंदके देत देत घडलेलं सगळं रामायण सांगितलं. ते ऐकून तो तसाच ताडकन रागारागातच उठला, सप्रात गेला. लेकीला आणि तुळसाला घरात का घेतलं नाही म्हणून बापाला घाबरतच विचारू लागला, भांडू लागला. पण बाप मात्र अजिबात ऐकना. शेवटी बाळशीरामच वैतागून म्हणाला, मपली बायको आणि मॅच जातो पुरीला घेऊन कुठंतरी कायमचं निघून. तू बस एकटाच बोंबलं तिथं. उपाशी मरशील ना तवा कळल तुला. खरं तर लेका सुनेशिवाय त्याला कुणाचाच आधार असा नव्हता. पण रंग्या फार खोडीचा होता, खुनशी होता, व्यसनी होता. थोड्या थोड्या कारणाहून घरातल्या सगळ्यांना मारझोड करीत राही. अडदाण शरीर असल्यानं त्याच्या कुणी नादी लागत नव्हतं. त्याच्यासमोर घरात कुणाचंच काहीच चालत नव्हतं. त्याची दुसरी बायको नुसतीच बसून खात होती. तिलाही जास्त काम होत नव्हतं. या सगळ्याचा विचार करून रंग्या थोडासा नरामला. भांडून तंडून बाळ अन बाळतीनला त्यानं न्हाय होय करतच कसं बस दुसऱ्या दिवशी घरात घेतलं. तुळसाचा जीव भांड्यात पडला. बाळशीरामानं घरात झोळी बांधली. लेकीला त्यात घालून झोका देऊ लागला. रंग्या मात्र मनातल्या मनात सरपडत राहिला. तो नातीचं तोंड बघायला सुद्धा झोळीजवळ कधीच गेला नाही. त्यानं आयुष्यभर तुळसाजानं तिच्या लेकीचा प्रचंड राग केला, तिरस्कार केला. हे सगळं सहन करत तुळसा मात्र खंबीरपणे नांदतच राहिली. सासुरवास सहन करून काबाड कष्ट करत आला दिवस ढकलत राहिली. खरं तर लग्न झाल्यापासून ती पोटूशी राहत नव्हती असं नव्हतं. पण ती बाळच झाल्यानंतर तिची लेकरं मात्र जगत नव्हती. त्यावर उपाय म्हणून घारकिंडी गावच्या देवलशानं दर मंगळवारी पारव्यांना बाजरी खायला घालायला सांगितली होती. त्यानं सांगितल्याप्रमाणे तुळसानं मनोभावे असे अनेक मंगळवार केले होते. त्यानंतर पारव्यांच्याच कृपेनं आपल्याला पोरगी झाली असावी आणि त्याच्याच कृपेनं झालेली पोर जगली सुधीक असावी असा बाळशीराम आणि तुळसाचा भाबडा समज झाला. म्हणूनच लेकीचं नाव पारू ठेवण्यात आलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.